महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधेतील श्री अमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या भक्तिभावात, उत्साहात व पारंपरिक पद्धतीने पार पडला। आई उदे गांबे उदेच्या जयघोषाने संपूर्ण औंध नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली। 100 वर्षाहून अधिक परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक रथोत्सवास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष उपस्थिती लावली। उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे रथोत्सवाला राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले। भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला। अजित पवार यांनी श्री अमाई देवीचे मनोभावी दर्शन घेऊन राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।